नमस्कार मंडळी, ही आहे चिवईची भाजी। या चिवईच्या भाजीमध्ये व्हिटॅमिन ए, बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन सी आणि ग्लुटाथिऑन नावाचं अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज असतात। ही भाजी खाल्ल्यामुळे वेट लॉस होते, डोळे छान राहतात, कोलेस्टेरॉल लेवल कमी राहते। या भाजीची मुळं आणि मोठ्या दांड्या काढून टाकाव्या आणि 2-3 पाण्याने छान धुवून घ्यावं, म्हणजे यातील माती निघून जाते। 1 वाटी तुरीच्या डाळीचा चूर मी भिजत घातलेला होता। 3-4 तासात तो छान भिजलेला आहे। 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतला, 1 मिरची आणि लसूण, 1 चमचा जिरे, धणे आणि शोपा हे सर्व मी मिक्सर जारमध्ये घातलं आणि आपण भिजवलेला तूर डाळीचा चूरसुद्धा घातला। तुरीची डाळ, हरभऱ्याची डाळ आणि चवळीची डाळ असं मिक्स मिश्रण सुद्धा घेतात। यामध्ये अगदी 1 चमचा पाणी घालून आपण हे मिश्रण वाटून घेतलं। डाळीचंही मिश्रण जास्त पातळ व्हायला नको, यामुळे आपल्याला भेंडके बांधता येणार नाहीत। यामध्ये चिवईची बारीक चिरलेली भाजी घातली, 2 चमचे बेसन पीठ घातलं, बारीक चिरलेला कांदा घातला, हळद घातली आणि चवीपुरतं तिखट आपण यामध्ये घालू शकतो। सेम याचप्रमाणे घोळ भाजीची सुद्धा भेंडके करतात। यानंतर हे मिश्रण छान मिक्स केलं आणि याचे आपण भेंडके बनवणार आहोत। भेंडक्यांनाच काही ठिकाणी फुनके सुद्धा म्हणतात, काही ठिकाणी विदर्भामध्ये मुठे सुद्धा म्हणतात। इडली पात्राला थोडासा तेलाचा हात लावला आणि यावर हे आपण फुनके म्हणजेच आपले भेंडके ठेवले आणि हे आपण वाफवून घेणार आहोत। जवळजवळ 20-25 मिनिटांनंतर आपले हे भेंडके तयार झाले आहेत। त्यात आपण चमच्याचं मागचं टोक घालून बघितलं आणि ते क्लीन निघालं, तेव्हा समजायचं की आपले फुनके तयार झाले आहेत आणि हे थोडेसे हाताला कडकसुद्धा लागतात। या भेंडक्यांचे काप करून तव्यावर आपण परतून सुद्धा घेऊ शकतो, तेल घेऊन सुद्धा खातात किंवा कढीसोबत सुद्धा हे छान लागतात। खायला हे अतिशय छान लागतात आणि यांनी वजनसुद्धा कमी होतं। पारंपरिक भेंडक्यांची रेसिपी नक्की करून बघा। टोमॅटो सॉससोबत मी याचा आस्वाद घेते। तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।